हॅलो हो बाई जेवले काय काय याच्यामध्ये दर्शन घ्यायला बघ बोला जायला जेवण झालं. श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरी आपण दर्शनाला आलो होतो. तर त्या ठिकाणी जे स्वामी समर्थ महाराज दत्त वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर या ठिकाणचे हे दृश्य आहे. आपण मंदिरात श्री स्वामी दत्त महाराजांची मूर्ती पाहू शकता. या ठिकाणी TV मध्ये या ठिकाणी दर्शन घेत असताना आमचे बंधू आणि याच वटवृक्षाच्या खाली स्वामी समर्थ महाराज खूप जास्त वेळ बसायचे आणि आपले भाविक भक्त होते. त्या भाविक भक्तांच्या अडीअडचणीचे निवारण करत होते. ते इथे दर्शनाला येणारे त्या काळी स्वामींच्या महाराजांच्या दर्शनाला जे भाविक भक्त येत होते त्यांचे जे काय फॅमिली प्रॉब्लेम, घरगुती प्रॉब्लेम, व्यावसायिक प्रॉब्लेम, ज्या अडीअडचणी होत्या, कोणाला बऱ्याचशा अडचणी होत्या, ज्यांचं कोणाचं बाबा अडीअडचणी असतील सर्व प्रकारच्या, बऱ्याच जणांना व्यावसायिक प्रगती होण्यासाठी, कुणा मूलबाळ होण्यासाठी, कुणा लग्न होण्यासाठी नाही का. तर ज्या काही सगळ्या प्रॉब्लेम होत्या ते याच ह्याच्यावरती बसून या ठिकाणी सगळ्यांचे प्रश्न दूर करत होते आणि आपल्या चमत्कार दाखवत होते. दत्त स्वरूप, दिगंबर स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी आपल्या भक्तांची अडीअडचणी दूर करून या ठिकाणी सर्वांना मदत करत होते. आणि ह्या देवस्थानचा इतका महिमा मोठा आहे की ज्याही कोणी या स्वामींच्या चरणी येऊन मनापासून मनोभावे जी प्रार्थना करेल ती प्रार्थना या ठिकाणी स्वीकार होते. आणि या ठिकाणी आल्यानंतर नवीन प्रेरणा मिळते. आणि नक्कीच या ठिकाणी दरवर्षी येऊन दर्शन घेत असतो, स्वामींची प्रार्थना करत असतो. ज्या काही माझ्या मनातील भावना असतात, प्रेम असतं, ते त्यांच्यापुढं व्यक्त करत असतो. आणि स्वामी समर्थ महाराज मला नक्कीच आशीर्वाद देत असतात. त्यांच्याच आशीर्वादाने माझ्या भरपूर काही गोष्टी साध्य झालेल्या आहेत आणि त्या अशाच पुढं होत राहतील, यात काही शंका नाही, दुमत नाही. तसेच सर्वच काही मागण्यासाठी नव्हे तर स्वामींनाही आपण काय देणं लागतो, तर स्वामींवरती प्रेम करण्यासाठी. आणि स्वामींवरती माझं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी मी त्यांना भेटण्यासाठी ही येत असतो. या ठिकाणी आता थांबलेलं इथं कुठं जायचं, कशा पद्धतीने आणखीन काय नियोजन आहे, काय या त्याचं सगळं प्लॅनिंग या ठिकाणी चाललेलं या आपण पाहू शकता. विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती सर्व दाखवलं जातंय तुम्हाला. या ठिकाणी आता चौघं एकत्र आलेले आहेत. आमचे मित्र, पप्पा, भाऊ आणि आमचे दाजी. श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी आशीर्वाद घेऊन आता आपण या ठिकाणी जमलेलो आहे. हो बाई जेवले काय काय याच्यामध्ये दर्शन घ्यायला बघ बोला जायला जेवण झालं.
स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेत असताना बंधू वडील आणि आमचे दाजी एकदम मित्रासारखं रिलेशन. आणि या ठिकाणी मी पण आहे. आणि याच ठिकाणी आज जवळजवळ 1 वर्ष कंप्लीट झालं. यात फोटोपाशी आपण फोटो काढलेले, आत्ता व्हिडिओ काढतोय आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. या ठिकाणी आहेत ते आमचे मित्र, त्यांच्या शेजारी वडील आहेत, बंधू आणि आमचे दाजी या ठिकाणी आहेत. आपण हे काढतोय श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये महाराजांच्या आशीर्वादासाठी आज आलेलो आहे आपण. स्वामी समर्थ महाराजांच्या या ठिकाणी थोडी माहिती देण्यात आली वगैरे या ठिकाणी. आज दोघांचा फोटो काढला. फोटो बघितला कोण म्हणलं येतात आपण. अशा प्रकारे आता दर्शन वगैरे झालेले सर्व मस्तमध्ये. कुठल्याही प्रकारची गर्दी वगैरे काही नव्हती. आता मस्तमध्ये या मंदिराच्या बाहेर आपण निघालेलो या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं काय तुम्हाला खरेदी वगैरे करायची असेल, गंधग वगैरे किंवा मूर्ती वगैरे, हे जे आहे ते गाडीमध्ये वगैरे मस्तमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आहे. आपण पाहू शकता 4 चाकी वगैरे मस्तमध्ये हे लावण्यासारखं आहे. आणि हे अंगठी पण आहे मस्तमध्ये.
आपण किती दिवसापासून या व्यवसायामध्ये आहात इथं? आता कमी कमी 5-6 वर्ष. 5-6 वर्षापासून, म्हणजे लॉकडाऊनच्या प्लस मायनस. तुमचं गाव कोणतं? निमगाव. बोला. दिवसभर शेतीचं काम करायचं, जनावर चारा पाणी करून. हा, येताना संध्याकाळी सकाळी 2 टाइम दूध पिऊन जेवायला यायचं. हा, म्हणजे सकाळ संध्याकाळी जनावर वगैरे खाया पाणी करून त्यांना. आणि अशा प्रकारे आता आपण पूर्णपणे बाहेर निघलेलो आहे. मस्त मध्ये थोडीफार खरेदी केली. काय 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 पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली जाईल, किंवा घरी गेल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी आपण थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.